नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव YouTube मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। चॅनलवर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी तुरीचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे। व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 7 जानेवारी 2026 मध्ये वसईमध्ये 330 ची आवक कमीत कमी 3750 रुपये, जास्तीत जास्त 4960, सर्वसाधारण 4450 रुपये जात आहे। तसे पुणेमध्ये 45 ची आवक कमीत कमी 7100 रुपये, जास्तीत दर 12200 रुपये, सर्वसाधारण मध्ये 9750 रुपये जात आहे। तसे मुंबईमध्ये 345 ची आवक कमीत कमी 6000 रुपये, जास्तीत दर 10200, सर्वसाधारण मध्ये 9250 रुपये जात आहे। तसे कल्याण मध्ये 3 ची आवक कमीत कमी 3800 रुपये, जास्तीत दर 7500, सर्वसाधारण 5950 रुपये जात आहे। तसे नागपूर मध्ये चिन्नूर मध्ये 118 ची आवक कमीत कमी 6200 रुपये, जास्तीत दर 6500, सर्वसाधारण 6425 रुपये जात आहे। तसे पुणेमध्ये कोलम मध्ये 528 ची आवक कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत दर 7300, सर्वसाधारण 6150 रुपये जात आहे। तसे अलिबाग मध्ये 10 ची आवक कमीत कमी 2500 रुपये, जास्तीत दर 2700, सर्वसाधारण 2600 रुपये जात आहे। हे होते 7 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील तुरीचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।